नमस्कार सर्वांना, मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका व्लॉगमध्ये। तर हा व्लॉग आहे शेतातला। तर आंब्याचा सीझन चालू आहे आणि सुट्ट्या होत्या, तर आम्ही शेतात गेलेलो आंबे खायला। तर आंबे छान बहरलेले आहेत आंब्याला। तर मग आता फिरून फिरून भूक लागली, मग चुलीवर आपलं चिकन करायचा बेत ठरला। तर मी तो चूल मांडून घेते। चूल ऑलरेडी होती शेतामध्ये, पण म्हटलं झाडाखाली बसून छान आपण स्वयंपाक करावा। मग चूल मांडून घेतली विटांची आणि ती पेटवून पण घेते। उन्हाळा असल्यामुळे लगेच चूल पेटून गेली, लाकडं वाळलेली होती त्यामुळे। आता मी इथं चिकन घेतलं 1 किलो। त्या चिकनवर मी हळद मीठ टाकलेलं आहे, धने पावडर त्यावर टाकून घेते मी। तर हा घरकुल मसाला आहे, तरी याने खूप छान चव येते भाजीला। आता अद्रक लसूणची पेस्ट टाकते मी आणि इथे खोबरं लसूण कोथिंबीर चं वाटण केलेलं आहे आणि मी एवढंच टाकणार आहे त्यामध्ये। तर कोथिंबीर मी टाकून घेते त्यावरच। वाळलेली कोथिंबीर आहे ती, ताजी कोथिंबीर काही नव्हती त्यामुळे वाळवून ठेवलेली होती, तर ती मी यामध्ये टाकते। आणि हा मसाला छान आपल्याला सगळं हळद मीठ वगैरे चिकनला छान चोळून घ्यायचं आहे आणि थोडं एक 15-20 मिनटासाठी ते ठेवून द्यायचं आहे जरा रेस्टसाठी। तर मी छान याला चोळून घेते हळद मीठ चिकनला। तर इथं एक कांदा कापून घ्यायचा आहे छोटा। तर या भाजीमध्ये मी अजिबात कांदा टोमॅटो पेस्ट वगैरे तसं काही वापरणार नाही आहे, नुसता एक कांदा कापून टाकणार आहे। तर भाजी आपल्याला चिकनचा रस्सा करायचा आहे, असा भाकरी छान शेतात असं कुस्करून खाण्यासाठी रस्सा करायचा आहे। तर त्यासाठी मी तर कांदा कापून घेते। तर चाकू वगैरे काही नव्हता शेतामध्ये, तर मी वेळानेच कांदा कापून घेते। तर जरा खाली सांडतो आहे कांदा सवय नसल्यामुळं। तर आता चूल छान पेटली आहे, त्यावर पातेलं ठेवलं आहे, तेल टाकून घेतलं आहे। त्यामध्ये जरा झणझणीत भाजी करायची त्यामुळे जरा तेल जास्त टाकलं आहे। आणि आता कांदा कापलेला टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये, आणि अद्रक लसूणची पेस्ट पण त्यामध्ये मी टाकलेली आहे। छान परतून घेतला आहे आणि थोडीशी तेलामध्ये मी हळद टाकलेली आहे। आता ते आपल्याला चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, हळद मीठ लावून ठेवलेलं होतं, ते आता सगळं तेलामध्ये टाकायचं आहे आणि तेलामध्ये छान त्याला वाफवून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा चिकन असं तेलामध्ये वाफवून घेतलं की खूप छान लागतं, त्यामुळे असं लगे पटकन पाणी नाही टाकत मी, असं तेलामध्ये छान वाफवून घेते। मग ते वाफलेलं, त्या मीठ टाकलेलं असल्यामुळे छान वाफतं चिकन। आणि असं ताट ठेवून वरती त्यावर पाणी ठेवायचं, मग त्या पाण्याची वाफेनं छान चिकन असं वाफवून निघतं। तर चिकनला चांगलं पाणी सुटलं आहे, आता हलवून घ्यायचं आहे। पण आपल्याला सारखं सतत हलवावं लागतं, नाहीतर जास्त जाळ असल्यामुळं खाली चिकन खाली पातेल्याला लागू शकतं। तर आता इथं छान भाकरी चालू आहेत करायला। तर आमच्या जाऊबाई भाकरी करतायत, तर दुसऱ्या चुलीवर भाकरी चालू आहेत आणि मी बाहेर चूल मांडले, त्यावर मी भाजी ठेवलेली आहे शिजायला। तर चिकन तिकडं वाफवून निघतं आहे आणि इकडं भाकरी चालू आहेत करायला। तर अशा चुलीवरच्या भाकरी आणि चुलीवरचं चिकन मटण म्हटलं की खूप भारी असतं ते शेतामध्ये। तर इथं भाकरी पण होत आल्यात आता चुलीवरच्या। तर ही चूल आहे, ती एका चुलीवर भाकरी करतायत आणि मी बाहेर भाजी करते त्यामुळं। आणि शेततळ्यामध्ये एवढं पाणी होतं, त्यामध्ये इतकं पोहलो आम्ही, त्यामुळे आता इतकी भूक लागली आहे। आता हे कधी होतं आहे याची वाट बघतेत सगळे, चिकन कधी तयार होतं आहे याचीच वाट बघतेत। तर चिकन छान वाफळलेलं आहे, आता त्यामध्ये ताटावरचं गरम पाणी मी त्यामध्ये टाकून घेते। तर जे गरम पाणी केलेलं होतं ते पण मी टाकले त्यामध्ये, थंड पाणी टाकायचं नाही। आता चिकन शिजवून घेते छान, एक 20-25 मिनटं शिजवायचं छान। जाळ जास्त असल्यामुळे चिकन शिजून निघतं पटकन। तर इथं चिकनचा रस्सा, आळणी रस्सा तयार झालेला आहे। तर मी मधलं चिकन सगळं काढून घेते, थोडंसं रश्श्यामध्ये ठेवते। तर मी या चिकनचा आता फ्राय बनवणार आहे। तर जे आळणी रस्सा होता त्याला आता आपण फोडणी देतो आहे, तडका द्यायचा आहे त्याला। तर कढईमध्ये तेल टाकलं आहे, रश्श्याला फोडणी देऊन झाली आहे। आता जे फोडणी दिलेलं जे रस्स्याचं आहे पातेलं, ते अजून एकदा चुलीवर ठेवायचं आहे आणि त्याला उकळून घ्यायचं आहे 2-4 मिनटासाठी। उकळी आणायची आहे त्याला, म्हणजे उकळी आणली ना फोडणी दिल्यावर की त्याला छान कट येतो। तर आता इथं तयार झालेला आहे रस्सा, यावर कोथिंबीर टाकायची आहे छान आणि हा रस्सा तयार आहे। तर उकळी आल्यावर बघा रस्सा कसला भारी दिसतोय। तर उकळी आलेली आहे आणि जे फ्रायची जी रेसिपी होती ती मला काही शूट नाही करता आली, कारण खूप भूक लागलेली होती आणि पटपट आवरायचं होतं, त्यामुळं फक्त कांदा आणि खोबरं लसणाचं वाटण टाकलेलं आहे
आणि तर फ्राय तयार आहे, भाजी तयार आहे, चिकनचा रस्सा तयार आहे आणि आता आम्ही जेवायला बसतो. खूप भूक लागली होती. तर अशी होती आमची शेतातली ही चिकनची पार्टी. तर खूप छान झालेली होती भाजी, एकदम झणझणीत. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.